ऐका ना, मला ना गाडी शिकायची, शिकवा ना. आता गाडी का बरं शिकायची? का बरं शिकायची म्हणजे सगळ्यांना येते गाडी, सगळ्या पोरी गाडी चालवतात. मला पण शिकायची इच्छा आहे गाडी. शिकवा. त्या दिवशी म्हणे मला कुकिंग करायची, मला युट्यूब चॅनल चालू करायचं. आज म्हणते मला गाडी शिकायची. चाललं काय नेमकं? मग काय चालेल म्हणजे आता आजकाल सगळ्या पोरीला काही ना काही करताना मग मला बी करायची इच्छा आहे. एक तर गाडी शिकू द्या, एक तर युट्यूबवर चॅनल खोलू द्या. गाडी शिकून काय करणार आहे? मला जगू दे काय दिवस. हा मग ते काय मला सांगू नका, मला आज गाडी शिकायची म्हणजे शिकायची. गाडी शिकून काय करते? मी आहे ना, मी जातो घेऊन तुला पुढे घेऊन जायची तिथे. पण मग नेहमी तुम्हालाच का बरं सांगायचं? मला आज शिकायची इच्छा आहे मग मी शिकवा. मी नेहमी तुम्हालाच कशाला सांगू? बरं पाहू चालेल. पाहू बिऊ नाही, मला शिकायची आहे बस. बरं ठीक चालेल. मग गाडीची चावी. हा ती गाडी चावी आणि ती गाडी. हा मला येत असेल, तुम्ही तुम्हाला कशा सांगितलं असतं ते मला शिकवा. हा पाहू ना काय करते. हा गाडी का पण नाही उघडत आहे? हा येडी त्याला बटन आहे, ते अनलॉक कर ना. कोणतं बटन आहे? इथे आहे का? अनलॉकचं बटन पाय. बसू ना. हो हो तुम्ही पण बसा ना, मी जाईल नाही तर हो लाव दरवाजा. निघन. हे पाय हे असतं गाडीचं स्टिअरिंग. हा हे तर माहिती मला. स्टेअरिंग ते खाली 3 पेडल आहे. एक पहिला आहे रेस, दुसरा आहे ब्रेक, तिसरा आहे क्लच. म्हणजे याच्याने गाडी पळवायची आणि याच्याने थांबवायची का? हा. हा ठीक आहे. हे असतो गिअर. हा का गिअर कसं टाकायचं ते? कसं करायचं राहतं? त्याच्यावर लिहिलं असतं हा पहिला गिअर, हा हा दुसरा गिअर. हा जसं लिहिलंय त्या हिशोबाने पुढं माग करायचं असतं. असं का? हो मग पहिला हा टाक ना. टाकलं, मग गाडी तर काही चालू नाही झाली, काय करायचं? गाडी चालू काय मी करणार आहे तिकडं. अरे बटन काय करायचं राहतं? तुम्ही मला सांगितलंच नाही ना. मी काय म्हणतो ते पहिले ऐकून तर घे. यांनी रेस देतात, त्यांनी ब्रेक करतात, ते चालू आहे. आधी शिकून घे काय आहे. बरं बरं सांगा मग हा, काय मग करायचं? तुझी बडबड कर. हा ठीक आहे, चला सांगा मग आता काय? कळालं का हे काय आहे? हा हे स्टेअरिंग, हे काय आहे गिअर, आणि ते खाली काय काय आहे? रेस, ब्रेक आणि हे काय आहे? क्लच. ते क्लच असतं. काय? ते क्लच त्याचं काय दाबून ब्रेक द्यायचा असतो. ब्रेक द्यायचा असतो. गिअर गिअर सॉरी ब्रेक नाही गिअर. हा गिअर टाकायचा असं. हा. कर आता गाडी चालू कर. गाडी चालू कशी करायची ते तुम्ही सांगून नाही इकडे राहिले. बटन आहे ना. कुठं? इथं. हा हे बटन ते दाबू का? हा झाली का चालू? थोडं दम खाय. कर बरं. दाब परत एकदा. आता आता क्लच दाब. क्लच दाबू का? हा थांबा, माझं पाय नाही पुरत. दाबला का? हा आणि दाब बटन दाब. या चालू झाली. अरे देवा देवा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मला भीती वाटते हो. देवाचं नाव घेऊन काय नाही देऊन येणार खाली गाडी चालवायला. तुला गाडी चालवायची. नाही नाही मम्मी, मला भीती वाटते. देवा ओम नमः शिवाय. ब्रेक दाब आता. हा. दाबला का? हा. टाक पहिला गिअर. बापरे. आता आता हळूहळू क्लच. इथे लय अवघड काम आहे, लय डेंजर बाबा. मला तर नाही जमणार असं वाटतंय. मग तुला काय वाटलं? फक्त देवाचं नाव घेतलं. गाडी येते का चालवता आपल्याला? मग आता संकटाच्या वेळेस देवच आठवण ना, मग कोण आठवणार दुसरं? देव खाली येऊन नाही गाडी चालवत पण आपल्याला चालवू नाही ना. ब्रेक काय देव येऊन नाही मारणार, आपल्यालाच मारणार आहे. मग तुम्ही मला चांगलं रोज प्रॅक्टिस केली तर मला येईल, पण असं वाटतंय. पाहू पाहू पाहू. तेव्हा तक मी जगलो तर पाहू आपण. मग जक्षण काय काय शिकली सांग आता.
काय काय शिकले म्हणजे याच्याने गाडी पळवायची, याच्याने थांबवायची, याच्याने म्हणजे कशाने ते याच्याने मला नाही कळत. ऍक्सिलेटरने गाडी चालती, ब्रेकने थांबवायची, क्लच दाबून आणि गेअर टाकायचे. बरं. आणि हे याला काय म्हणता? ते तर तुम्हाला सांगितलंच नाही ना. त्याला हँडब्रेक म्हणता. हा, त्याचं काय यूज आहे? गाडी जेव्हा आपल्याला पार्क करायची असती किंवा गाडी थांबवायची असती आणि आपल्याला बाहेर उतरायचं असतं तेव्हा आपण हँडब्रेक ओढून घेतो, जेणेकरून आपण उतरलं गाडी मागे किंवा पुढे जात नाही. हा का? आणि गाडी चालू करत असताना ते खाली करून घ्यायचं असतं. असं असतं का? हा. अजून काही राहिलं का? आता काही एकाच दिवशी सगळं शिकते काय? बरं. शिकली ना आता? हा, असं बरं, मग थोडीफार. आता समजा तू गाडी चालवतीये, हा. समोर कुत्रा आलं आणि मांजर आलं, हा. तर तू कोणाला मारशील? मी कुत्र्याला. का बरं मांजरीला का बरं नाही? कारण की मांजर केली का, मांजरला जर मारलं ना तर मांजर सोन्याची करून द्यावा लागते काशीला. बरं, पण एवढी मांजर सोन्याची करण्यापेक्षा आपल्याकडे ब्रेक आहे ना, ब्रेक पण मारू शकतो ना. हा, ब्रेक मार. काय गाडी शिकताय? मग आता आज पहिलाच दिवस आहे ना. मग पहिल्या दिवशी ब्रेक मारायचा राहतो. येईल हळूहळू, बरं रोज प्रॅक्टिस केली तर.